DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते आणि शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी बैठक पार पडलेली आहे। 28 तारखेला जे काही बजभाऊ कडूंचा नागपूर या ठिकाणी जे शेतकरी कर्जमाफीसाठी मोर्चा आहे त्या संदर्भात चर्चा झाली आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा झाली आहे। आपल्यासोबत सर्वप्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे साहेब आहेत। साहेब काय सांगाल, बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली? आज बैठकीमध्ये प्रामुख्याने ही चर्चा झाली की उद्या राजू शेट्टी साहेब परभणीला येत आहेत। परभणीमध्ये 3300 रुपये पहिली उचल ही ऊसाचा भाव आम्ही यावर्षी घेणार आहोत। तो परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी एकत्रित भाव असेल। दुसरी गोष्ट, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांचे मिळून एक सगळ्या शेतकरी नेत्याचे मिळून एक आंदोलन येत्या 28 तारखेला होणार आहे। त्या कर्जमुक्तीच्या आंदोलनामध्ये ताकदीनं सहभागी व्हायचं हे देखील आव्हान या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। दुसरं एक गोष्ट अशी की ऐन दिवाळीच्या सणामध्ये 5328 रुपये सोयाबीनचा हमी भाव असताना, नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला असताना सोयाबीन प्रत्यक्षात मात्र 3700 रुपयानं खरेदी होत आहे। हे मात्र शेतकऱ्यावर कुठंतरी अन्यायकारक आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी अंधारात ढकलण्याचं काम जाणून बुजून हे राज्यकर्ते करत आहेत। यावर आमदार खासदार एकही शब्द बोलायला तयार नाहीत। त्यामुळं सोयाबीनच्या हमीभावाचे काटे सुरू व्हावेत यासाठी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरलेली आहे। पुढच्या काळात आंदोलन उभा राहिलेलं तुम्हाला मोठं दिसेलच। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की बाबा दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे भेटणार। आता शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यानंतर शेतकरी कर्जमाफी असेल किंवा राज्याचे कृषी मंत्री यांच्याही माध्यमातून एकंदरीत 7350 कोटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असं त्यांनी सांगितले। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठमोठे पहाडासारखे आकडे सांगितले। पहाड उकरला आणि निघाले उंदरं। देवेंद्र फडणवीसांची अवकातच तितकी आहे। त्यांनी सांगितलं की 18500ची मदत ही दुष्काळाची, 17000 पीक विम्यामधून आम्ही देतो, असे 35500 आणि हा जिल्हा हिंगोली मला वाटतंय 50% बसलेला आहे, तर 80% बसलेला आहे। 35500तून जर 80% जर काढले तर मला वाटतंय सर जवळपास नाही 35500मधून जर 80% रक्कम घेतली तर ती रक्कम जवळपास 27-28 हजार रुपये होती। 28,000 रुपये हिंगोली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याच्या खात्यावर यायला पाहिजे होते, तिथं फक्त 4000 रुपये खात्यावर आलेत। देवेंद्र फडणवीसांना लाज वाटायला पाहिजे होती। आकडे घोषित एक करतात आणि देता एक, हे खरं तर चुकीचं आहे। भविष्यामध्ये याचा हिशोब शेतकरी त्याच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत। आता आपल्यासोबत माजी गट शिक्षण अधिकारी तानाजी भोसले सर आहेत। सर काय सांगाल, एकंदरीत ही सगळी बैठक पार पडली, आता 28 तारखेला बच्चूभाऊ कडू यांच्या त्या ठिकाणी सभेला जाणार आहेत आणि तिथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन असणार आहे। या आंदोलनाची दिशा आणि तुमच्या तालुक्यातून किती शेतकरी जाणार आहेत? बलिप्रतिपदा कालच झाली। आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी आमच्यापाशी काही राहिलंच नाही। चटणी भाकर खाएंगे काली दिवाळी मनाएंगे। चटणी भाकर खाऊन आम्ही दिवाळी साजरी केली सगळ्या तालुक्यामध्ये। आमचं पीक गेलं, आमच्या पाठीवर कोणाची शाबासकीची थाप तर जाऊ द्या, जखमावर मलम लावणं तर जाऊ द्या, परंतु आमच्या जखमावर शासकीय धोरणाच्या माध्यमातून मीठ चोळण्याचं काम हे सरकार करीत आहे। आणि म्हणून बलिप्रतिपदेचा आमचा राजा बळी होता, आम्ही बळीराजाचे वंशज। ज्या बळीराजाच्या काळामध्ये या म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्याच्या घराच्या चौकटी सोन्याच्या होत्या, त्याच्या मुडीमध्ये म्हणजे पवळे आणि हिरे जड जवारी मुड्यानं भरलेले राहायचे, असं वर्णन आहे प्रतिकात्मक रूपात। म्हणून आमच्या आजही मायाबहिणी म्हणतात इरापिरा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे। आणि वसमत तालुक्यामध्ये बळीचं राज्य आणण्यासाठी आदरणीय आमचे किशोर भाऊ ढगे सर आणि आमचे रावसाहेबजी आडकिने सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व तालुका कार्यकारिणीनं ही बैठक या ठिकाणी आयोजित केली। आणि सगळ्या तुपकरांची संघटना असू द्या, राजू शेट्टी सरांची असू द्या, बच्चू कडू सरांची प्रहार असू द्या, आज पहिल्यांदा असं महाराष्ट्राच्या इतिहासात घडतं किशोर भाऊ की पहिल्यांदा सगळे पक्ष चुलीत घालून चुलांगणात घालून डन पेटवून देऊन
हे सगळा आमचा शेतकरी 80% संख्येनं असणारा शेतकरी नागपूरला आणि उद्याच्या ऊस परिषदेला हजर राहणार आहे त्या दिवशी. बरं, सरकारने पत्रकार परिषद घेतली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 31,728 कोटीच्या संदर्भामध्ये, म्हणजे कर्जमाफीपेक्षा जास्त आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले असं म्हणत आहेत. कर्जमाफीची आवश्यकता काय मग? कर्जमाफीची आवश्यकताच आहे. आसमानी संकटानं आज आमच्यापाशी ठेवलंय काय? आज आमच्यापाशी काहीच ठेवलेलं नाही. जगणं मुश्किल झालंय. शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे दिवसेंदिवस. शेतकऱ्याची लूट वाढते आहे. 5,300च्या वर भाव पंतप्रधानांनी घोषित करायचा आणि आजही 70% सोयाबीन तुमचं मार्केटमध्ये आमच्या शेतकऱ्यांनी विकलं. आजही सरकारी म्हणजे तो काटा सुरू झालेला नाही. 15-20 आमचे दासरावजी कातोरे यांनी महिन्यापूर्वी आमच्या आदरणीय प्रांत अधिकाऱ्यांना मार्केटला नेऊन दाखवलं की आमचा शेतकरी 3,000 सोयाबीन विकतो आहे. 2,000 रुपये तोटा पर क्विंटल मागे होतो आहे. अजूनही सरकारचे डोळे उघडले नाहीत. सरकारला हे पद्धतशीरपणानं करायचं आहे. इथला बहुजन मोठ्या संख्येनं असणाऱ्या शेतकऱ्याचं खच्चीकरण चालवलं आहे सरकार. नक्कीच आपण अजून काही नेहमी चर्चेत असणारे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न, कारण कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून चर्चेत असतात आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. आपण क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, सरकारने आकडा फुगवला 31,728 कोटीचा, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी काळी साजरी केलेली आहे. अजूनही शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे की बाबा आता तरी पैसे येतील खात्यात. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात आतापर्यंत संपूर्ण मदत आलेली नाही आणि जे काय सरकारनं आकडा फुगिला आहे चुकीचा आहे. इमाय आला नाही आणि जे काय शेतकऱ्याला रक्कम दिली ती शेतकऱ्याला रक्कम बरोबर मिळालेली नसून शेतकऱ्याला अपुरी रक्कम मिळाली आहे. आणि यासाठी सुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन पेटणार आहेत. आणि जे सोयाबीनचे जे हमीभाव आहे, हमीभावापेक्षा सोयाबीन मार्केटमध्ये कमी घेत आहेत, त्याच्यासाठी आंदोलन क्रांतिकारी संघटना तो इतर संघटना असो. आता नागपूरमध्ये जे काही आता हे होणार आहे कर्जमाफीसाठी, या नागपूरच्या याच्यासाठी सर्व तालुक्यामधून एकजुटीने सर्व शेतकरी म्हणून आम्ही जाणार आहेत. आणि जे काही आता इथून पुढे आंदोलन होईल हे सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही करणार आहेत. नक्कीच अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा गंभीर आहे आणि शेतकऱ्यांसाठी अजूनही सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार नेहमी जे तर हेच धोरण ठेवते आणि नेहमी जे तर शेतकऱ्यांची गळचेपी होते. आता बाकी नेत्यांनी जवळपास सविस्तरपणे सांगितलेलं असल्यामुळं त्यांच्यापेक्षा वेगळं मत मला काही मांडायचं नाही आहे. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत कर्जमाफीचा मुद्दा हा होता. नक्कीच या ठिकाणी जी शेतकरी स्वाभिमानी संघटनेची जी बैठक पार पडली, खऱ्या अर्थाने ही सर्व शेतकऱ्यांची बैठक होती. म्हणजे शेतकऱ्यांनी असं ठरवलं की संघटनेचा याचा विचार न करता फक्त शेतकरी हिताचा विचार हवा. आणि या बैठकीत नक्कीच शेतकरी कर्जमाफी असेल, सोयाबीनचा जे भाव आहे, खरं सांगायचं म्हणजे आज 4,000 म्हणजे सरकारनं 5,300 रुपये भाव जाहीर केला असताना देखील आज वसमतच्या मार्केटमध्ये जाऊन पाहतो तुम्ही 4,000च्या वर, म्हणजे एकदम असं चांगल्या क्वालिटीचं सोयाबीनसुद्धा खरेदी केली जात नाही. हे कशामुळे होत नाही तर